अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची। देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। आपुल्याच वैभवे, आपुल्याच वैभवे, शृंगारावे निर्मळे। देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। तुका म्हणे जेवी सवे, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे। देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीका यदा मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन, दुसरे चरणास दुसरे ज्ञानेश्वरा। करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। तुकाराम तुकाराम, नाम घेता कापेयम। धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता। या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता। सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। कर जोडी तो कथे काळी, आपण असावे जवळ, आपण असावे जवळे, आपण असावे। अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची। देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा बहुतेकांच्या पाठातला भगवान परमात्मा भक्तांकडून काय घेतो आणि त्या बदल्यात त्यांना काय देतो याचा विचार सांगणारा अभंग आहे। विठाला आपण सर्व परमार्थ पथिक आहात, परमार्थाच्या मार्गाने चाललेलो आहोत। याकरता या अभंगातला जो विचार आहे तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या
परमार्थिक उत्कर्षाकरता अत्यंत महत्वाचा आहे. महाराज म्हणतात की तो भगवान परमात्मा अत्यंत दयाळू आहे, अत्यंत दीनवत्सल आहे. तो भक्तांच्या अंतकरणातली गोडी चाकतो, त्यांचा भाव जाणतो आणि त्यांचा प्रसंगी भगवान परमात्मा सोयरा होतो. देव हा त्या भक्तांचा सोयरा आहे आणि त्या दीनवत्सल असणाऱ्या त्या भक्तांचा, त्या दिनांचा भगवान परमात्मा सोयरा झाल्यामुळे आपल्या ठिकाणी जे काही वैभव आहे त्या वैभवाने तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांना अलंकृत करतो, शृंगारित करतो. असा असणारा तो भगवंत भक्तांवर निरतिशय प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की प्रसंगी त्या भक्तांच्या सोबत त्यांच्या सहवासामध्ये जेवणही करतो, भोजनाचा आस्वाद घेतो आणि देतो. आणि ते सगळं करत असताना अत्यंत प्रेमयुक्त प्रीतीने तो भगवान परमात्मा त्या भक्तांना लढिवाळपणे सांभाळत असतो. मला असं वाटतं तो भगवान परमात्मा जर भक्तांचा आणि दिनांचा जर सोयरा होत असेल आणि त्यांच्यावर जर त्याची कृपा होत असेल तर आपणही परमार्थाच्या मार्गाला लागलेलो आहोत, आपणही भक्त म्हणून सुपरिचित आहोत. आपल्या वाट्याला अशा प्रकारचा अनुभव का येत नाही? तर याकरता आपल्या अंतकरणामधला जो भाव आहे त्या भावाची शुद्धी होणं अत्यंत गरजेचं आहे. या अभंगाप्रमाणे जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भगवान परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. पहिल्यांदा सर्वांना अगदी हात जोडून विनंती, आपली खिशातली बाळं त्यांचं तोंड बंद करून ठेवा, म्हणजे मोबाईल सायलेंट करा, कोणी कोणाशी बोलू नका. आणि कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेस मध्ये भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करा. कारण कीर्तन ऐकताना किती पुण्य होतं तुमच्याकडून मला माहिती नाही, पण मध्ये मध्ये जे भजन होतं ते भजन जर आपण मुखातून म्हटलं, हाताने टाळी जर वाजवली तर त्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. म्हणून विनंती आहे, कीर्तनामध्ये व्यत्यय होईल अशा प्रकारे कोणी वागू नका. चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने संपन्न होत असताना आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे प्राप्त आहे. गेल्या 39 वर्षापासून आपण इथे भक्तीची साधना अव्याहत अखंडपणे करत आहात. वारकरी संप्रदायातील अध्वर्यू मंडळींची कृपा, त्यांचा सहवास आपल्याला प्राप्त झालेला आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे, प्रातस्मरणीय वैकुंठवासी संतवीर रामदास बाबा मनसुख, त्याचबरोबर आपल्या गावचं परमार्थिक भूषण ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण आत्तापर्यंत या सप्ताहाचा प्रवास करत होतो असे वैकुंठवासी हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज मंडलिक, आणि त्याचबरोबर माझं परमार्थिक अधिष्ठान असणारे माझे मार्गदर्शक गुरुवर्य नित्य स्मरणीय पांडुरंग महाराज घुले, या संप्रदायातील थोर महात्म्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी या नामसप्ताहाचं आयोजन करत आहात. आपल्या गावातील असणारी हे जे काही मंदिर आहे, या मंदिरामध्ये देवभक्तांची जी काही मूर्ती स्थापना झालेली आहे त्या स्थापनेचा वर्धापन दिन म्हणून आपण या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करता. खरं तर खानगाव म्हणजे काय आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर आरणगाव जसं रत्नाची खाण आहे तसं हे खानगाव देखील रत्नाची खाण आहे. विडाला. आणि या खानगाव मध्ये सावता महाराजांचा भक्तीचा मळा जसा फुलला होता त्याच पद्धतीने या सावता मळ्यामध्ये देखील सावता महाराजांच्या पवित्र चरण सानिध्यामध्ये आपण सर्व भक्तीचा आनंद लुटत आहात. यावर्षी आपल्या गावातील समस्त सप्ताह कमिटी असेल, सर्व वारकरी मंडळी असतील, उपस्थित सर्व श्रोते मंडळी यांच्या वतीने माझ्याकडे आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा प्राप्त आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवला ते आम्हा आळंदीकरांवर आणि विशेषत्वाने वैष्णव सदनमधील गुरुवर्य बाबांच्या जवळच्या सानिध्यातील असणारे जे साधक मंडळी त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणारं व्यक्तिमत्व ते म्हणजे आज विशेषत्वाने पहिल्यांदा मी त्यांना विनेकरी या रूपामध्ये आणि फेटा बांधलेलं पाहतोय असे राजेंद्रजी मंडलिक, त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू आदरणीय उद्या ज्यांची कीर्तन सेवा आपण श्रवण करणार आहोत वसंत महाराज मंडलिक, आणि गावातील सर्वच माझ्या अपरिचित असणाऱ्या माणसांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा प्राप्त आहे. आपल्या प्राप्त असणाऱ्या वेळेमध्ये आपण या अभंगाचं विस्ताराने चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठाला.
कीर्तनाकरता आपल्या समोर जो अभंग ठेवलेला आहे हा अत्यंत मार्मिक आणि बहुतेकांच्या पाठातला अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो महत्वाचा विचार आपल्या समोर ठेवलेला आहे तो विचार आपली भक्तीची साधना पुष्ट होण्याकरता, परिपक्व होण्याकरता, नवे नवे भगवंताच्या कृपेस पात्र होण्याकरता जशी असली पाहिजे त्या साधनेचा विचार महाराजांनी या अभंगामध्ये मांडलेला आहे. आपण सर्व परमार्थिक मंडळी आहात, परमार्थाची साधना करणारे आहात. पण मला वाटतं आपण परमार्थिक जसे आहात त्याहीपेक्षा आपण अट्टल प्रापंचिक आहोत ना. आपण सगळे संसारिक आहोत, प्रापंचिक आहोत. आणि प्रपंच करत असताना, संसार करत असताना, तर आपण प्रपंचाची वाटचाल करत असताना कधीतरी मागे वळून पाहतो, सिंहावलोकन करतो आणि आज ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, ज्या स्थानावर आहोत त्या स्थानाचा विचार करत असताना कुठेतरी आपल्याला आनंद वाटतो, समाधान वाटतं. अरे कधी काळ असा होता की खायला अन्न नव्हतं, नाही का. कधी काळ असा होता की अंगभर कपडे नव्हते, घातलेल्या कपड्यांनाही ठिकठिकाणी थिगळं लावलेली असायची. असा विचार करतो ना आपण. कधीतरी मागे वळून आपण सिंहावलोकन करतो, केलं पाहिजे. सिंहावलोकन केलं की आज कुठे उभा आहे त्या उभे राहिलेल्या स्थानाबद्दल पाहत असताना आपल्याला समाधान वाटतं. जसं आपण प्रपंचात करतो ना तसं परमार्थातही करणं आवश्यक आहे. करतो का आपण? आपण करत नाही. परमार्थाच्या कक्षेमध्ये 20 वर्षापूर्वी माळ घातली त्यावेळेस माझ्या अंतकरणाची भूमिका आणि आज 39 वर्ष झाले सप्ताहाला, आज माझ्या अंतकरणातली भूमिका, याच्यामध्ये काय अनुकूल बदल आहे का? तो बदल होणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या परमार्थाची साधना केली खरी, पण केली असताना मागे वळून पाहिलं तर आज आम्ही केलेली वाटचाल पाहता आज आम्हाला आमच्या साधनेचं कौतुक वाटतंय. कौतुक वाटे झाली आवेचाचे, कौतुक वाटे झाली आवेचाचे, हो कौतुक वाटे झाली आवेचाचे, हो कौतुक वाटे झाली आवेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम निशिंतीने पावलो विसावा, आता निशिंतीने पावलो विसावा, आता निशिंतीने पावलो विसावा, झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. महाराज म्हणतात की मला कौतुक वाटतं, मला समाधान वाटतं, मला गौरव वाटतो माझ्या परमार्थिक साधनेचा, की ज्या करता मी संसाराच्या नावे घालोनी या शून्य, नाही का, जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि संसारावर आवळ्या एवढं पूज्य ठेवून परमार्थाची जी वाटचाल केली त्या वाटचालीमध्ये जो प्रवास माझा घडलेला आहे, आज मागे वळून पाहत असताना मला हायसं वाटतंय, मला समाधान वाटते की माझा जो झालेला प्रवास आहे तो उत्तम मार्गाने झालाय, उत्तम दिशेने झालाय आणि उत्तम ठिकाणी येऊन मी पोहोचलेलो आहे. आपण कधी करतो विचार? केला पाहिजे. प्रपंचामध्ये जर आपण मागे वळून पाहत असू तर परमार्थाच्या कक्षेमध्ये देखील आपण मागे वळून पाहिलं पाहिजे की आतापर्यंत माळ घातल्यानंतर माझा द्वेष किती कमी झाला, माझा मत्सर किती कमी झाला, माझी स्पर्धा किती कमी झाली, माझं आत्मिक समाधान किती वाढलं. बऱ्याचदा मला असं पाहायला मिळतं प्रारंभिकच्या दशेमध्ये लोक कीर्तन ऐकायला सुरुवात करतात, लोक अभंग पाठ करतात, चिंतन मन लावून ऐकतात आणि नंतर थोडं कळायला लागलं, माझं बोलणं कळत आहे ना, थोडं कळायला लागलं की मग कीर्तनकार कुठे चुकतो हे जास्त पाहिलं जातं. विठाला म्हणजे ऐकत असताना आपण डॅश मारण्याकरताच बसलेलो असतो, हे चुकलं ते चुकलं ते चुकलं, अरे पण योग्य जे ते अनुकरणात आण ना बाबा. जर कदाचित जर अनुकरणात आणलं पाहिजे हा भाव ठेवून जर आपण इथे बसलो असतो ना तर मला वाटतं आपल्या चित्तवृत्तीमध्ये, आपल्या आचार विचारामध्ये बराचसा बदल झाला असता, खूप बदल झाला असता. कारण परमार्थिक साधना आपण बाहेरून कपडे किती सुंदर घालतो, नाही का, आपला किती नीटनेटकेपणा आहे, आपण दिसतो किती सुंदर, याच्यावर परमार्थाची साधना अवलंबून नाही.
परमार्थ हा बाह्य अंगाने करण्याची भूमिकाच नाहीये. परमार्थ हे अंतरंगाने करण्याची साधना आहे. विठाला म्हणून प्रातस्मरणीय ब्रह्मलीन कोंडाजी बाबा ज्यावेळेस आपण पाहिले असतील, आता आमचं दुर्भाग्य आम्ही त्यांना पाहिलं नाही, परंतु आपण जर त्यांना पाहिलं असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरची सात्विकता सांगून जात होती की हे हाडाचे परमार्थिक आहेत, हे निष्ठावंत परमार्थिक आहेत. मला असं वाटतं मी परमार्थिक आहे, मी वारकरी आहे, मी सांप्रदायिक आहे, मी संतांच्या विचाराचा अनुयायी आहे, मी त्यांचा पाईक आहे, हे मुखातून सांगण्याची गरज नाही, आपल्या आचार विचारातूनच ते समजलं पाहिजे. विठाला हे कधी घडेल? बाहेरून असर आत होईल तेव्हा नाही घडणार. ज्यावेळेस आतून बाहेर काहीतरी असर घडत जाईल त्यावेळेस ते प्रगट होईल, त्यावेळेस ते दिसेल. नाहीतर आपली साधना चालली ती म्हणजे सुभाषितकार म्हणतात गतानुगती को लोको न लोको परमार्थिका. गतानुगतिक काळापासून चालत आलेली म्हणजे जी काही आपण पाहिलेली साधना आहे, इतरांचं अनुकरण करणं, यालाच आपण परमार्थिक हे सुबक नाव देऊन ठेवले. पण इतरांचं अनुकरण करत असताना त्यांचं जे आपण अनुकरण करत आहोत ते यथार्थ आहे का त्याचाही विचार करणं फार गरजेचं आहे. परमार्थाच्या प्रांतामध्ये, परमार्थाच्या साधनेमध्ये मला वाटतं बाहेरच्या देखाव्यापेक्षा अंतराची विमलता ही अत्यंत महत्वाची. विठाला दाऊ जना अंतरी भावना वेगळी या, अंतरी भावना वेगळी या, दंभे करू भक्ती अत्यंत उत्तम आणि योग्य प्रकारचं प्रमाण. दंभे करू भक्ती सोंगदाऊ जना, हे तुकोबारांचं बोलणं म्हणजे काय साधं नाहीये, हे फार स्पष्ट बोलणं आहे. पण हे बोलणं ऐकून ऐकून आता ते इतकं रुळून गेलेलं की ते आपण फार मनावर घ्यायला तयार नाही. महाराज अगदी पोट तिडकीने बोलतायत. महाराजांची अभंग गाथा वाचत असताना म्हणजे मी दुपारीच थोडंसं वाचन करत होतो आणि थोडंसं पती या विषयावर काही तुकोबारांनी जे काही जोडे मारलेले आहेत ते जोडे लागल्यानंतर मी माझ्या कुटुंबाला म्हटलं, अरे तुकोबारांची गाथा वाचत असताना मला 2-3 थोबाडीत मारल्यासारखं वाटलं. आणि ते अभंग वाचता 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 मग पत्नीबद्दल काही विचार आले. अरे म्हटलं तुलाही तुकोबारांनी सोडले नाही, तुझ्या 2-3 मारल्यात. विठाला इतकं ते प्रभावी वचन आहेत, ती मंत्र आहेत. तुकोबारा म्हणतात परमार्थाची साधना वरून किती आपण सुंदर दिसतो याच्यावर अवलंबून नाहीये. हा झाला दंभ. दंभ त्याला म्हणतात जे नाही ते दाखवणं, जे आहे वास्तवात ते दाखवणं त्याला दंभ म्हणत नाही. पण बाहेरची साधना, बाहेरचे सगळे अलंकार घालून मग त्याचं सोंग जगाला दाखवायचं, तुकोबारांनी अशा सोंगाड्यांचा जागोजागी धिक्कार केलाय. विठाला आणि म्हणून परमार्थाची जी साधना आहे ही साधना बाह्य स्वरूपातली नाही, बाह्य अंगाची नाही, ही अंतरंगातली साधना आहे. आणि मग आपल्या द्वारा आतापर्यंत अंतरंगातली साधना घडलीच नाही. त्यामुळे आपल्याला जो काही परमार्थाचा अनुकूल अनुभव यायला हवा होता, कदाचित परमभाग्याने एखाद्याला आलाही असेल, पण आतापर्यंत जो अनुभव आपल्याला यायला हवा होता तो आतापर्यंत आलेला नाहीये. मग तो परमार्थाचा अनुभव आपल्याला यावा याकरता ज्या देवाची आपण भक्ती करतो, ज्या देवाची आपण साधना करतो, ज्या देवाला आपण शरण गेलेलो आहोत, ज्याची शरणागती पत्करलेली आहे, तो भगवान परमात्मा काय पाहतो याचा विचार सांगत असताना तुकोबाराय म्हणतात तो भगवंत पाहतो ते अंतरातलं, आणि अंतराची गोडी चाकतो आणि अंतकरणातला भाव पाहतो. अभंगाचं पहिलं चरण. अंतरीची घेतो गोडी, 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 अंतरीची घेतो गोडी,
पाहे जोडी भावाची सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव 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 सोयरा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. महाराज म्हणतात की तो भगवान परमात्मा अंतकरणातली गोडी चाखत असतो आणि जो भक्त आहे त्याच्या अंतकरणामध्ये भाव कसा आहे तो भाव भगवान परमात्मा पाहत असतो. म्हणून मला असं वाटतं भक्तीच्या क्षेत्रामध्ये भावच प्रधान आहे, भावच महत्वाचा आहे. भक्तीच्या प्रांतामध्ये इतर गोष्टी असो अथवा नसो पण भाव असला तरच परमार्थ हा आपला सफल होऊ शकतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हात गा. हरे राम कृष्णा. देवासाठी हा भाव अत्यंत महत्वाचा आहे. देवा कारणे भाव तस्मात. तस्मात म्हणजे पुरेसा भाव असेल ना तर भाव असल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्या भक्तीला महत्व आहे. म्हणून सकल संतांनी देवाकडे ही मागणी करत असताना देवा आम्हाला भक्ती केवळ नकोय तर त्या भक्तीच्या ठिकाणी असणारा जो भाव आहे ना हा भाव फार महत्वाचा आहे. आपण सगळे भक्ती करतो ना, कोण भक्ती करत नाही. ज्ञानोबा म्हणतात मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ झाली ऐसिया केवळ माझ्याची ठाई. सकल मनुष्य जात भजन प्रिय. सगळे भक्ती करतात ना, भक्ती कोण करत नाही. पण भक्ती करत असताना त्या भक्तीच्या ठिकाणी जो काही प्रेमाचा ओलावा आहे ना त्या प्रेमाच्या ओलाव्याचा मात्र आपल्या ठिकाणी अभाव आहे. आता इथे बसल्या बसल्या अनेक जण विचार करतायत 8ला बाबा बोलायला सुरुवात केलेली आहे, आता 9ला संपवतो का 9:30 का 9:45 किती वाजवतो काय माहिती. म्हणजे 8:30 9:45च्या पुढे कीर्तन गेलं की सारखं लोक घड्याळाकडे पाहत असतात, सारखं घड्याळाकडे, महाराजाकडे पाहतात, घड्याळाकडे पाहतात. आता मला तुम्ही सांगा खरंच भक्तीबद्दल एवढं प्रेम असेल तर आपल्याला घड्याळाची आठवण येईल का. आता कीर्तन संपेपर्यंत मीही बऱ्याचदा पाहणार आहे बरं का, पण का पाहणार, तुमच्याकरता वेळेत कीर्तन सुटावं म्हणून. विठाला. सकल संतांनी भगवंताकडे प्रार्थना केली, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. नाथ महाराज देवाला म्हणतात देवा केवळ भक्ती नको, भक्ती बरोबर प्रेम यावं. का, कारण भक्तीमध्ये प्रेम नसेल तर ती भक्ती अपूर्ण आहे. काय करावी ती 32 लक्षणे नाकने तेने वाया गेली. सगळ्या लक्षणांनी युक्त आहे, म्हणजे सुसंस्कारिक आहे, सुशिक्षित आहे, रंगाने गोरी आहे, सुगरणही आहे, नाही का, सगळ्या बाबतीत चांगली आहे, पण नाकच नाही. आपण काय म्हणतो, अरे सगळं चांगलं आहे पण नाकच तिचं काय चपटय. म्हणजे भारतीय सौंदर्यामध्ये नाकाला विशेष मान्यता आहे. मग कलर थोडासा डाऊन असला तरी माणसं म्हणतात राहू द्या डाऊन, पण नाक कसं आहे आजच्या कीर्तनकारासारखं. विठाला विठाला विठाला. सौंदर्यामध्ये नाक जितकं महत्वाचं आहे तसं भक्तीमध्ये प्रेम भाव हा अत्यंत महत्वाचा. भक्तीमध्ये भावाला जितका भाव आहे ना तितका कशालाच भाव नाही. माझ्या बोलण्याचा भाव कळाला का, तुम्ही जाणकार मंडळी आहात. भाव नसेल तर त्या भक्तीला काही किंमत नाहीये. म्हणून तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावे. अनेक प्रमाण आहेत. सोपान महाराजांनी माईक जवळ केला म्हणजे आता काहीतरी प्रमाण भावची कारण
करता बरोबरी दुरावली दुरी तुकोबराय विठ्ठोबाची आण घेऊन सांगतायत की काही न लगे एक भावाची कारण, बाकीचं काही नसलं तरी चालेल. आणि आतापर्यंत देवाने बाकीचं काही पाहिलं पण नाही हो. अभंगच आपण तसा घेतलाय की बाकीचं काही पाहिलंच नाही ना. पाहिलं ते अंतरातली गोडी पाहिली. तुम्ही पहा, गोकुळातले जे काही गोपाळ होते ते काही फार चांगले नव्हते. गवळी यांची ताकपिरे कोण पोरे चांगली. महाराज म्हणतात की ते गोपाळ जे होते त्या गवळणी होते ते काय फार चांगल्या होत्या का? चांगल्या म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या अप टू डेट नव्हत्या, तुमच्या माझ्यासारख्या राहणीमानात स्वच्छ नव्हत्या. परंतु ते जे गोपाळ होते ना, त्यांच्या अंतकरणामध्ये देवाबद्दल जो प्रेमाचा भाव होता ना, तो एवढा मोठा होता की त्या भावासमोर भगवान परमात्मा कधी कधी त्या गोपाळांसमोर शरण येत आहेत. भाविका तयासी येतो का कुलती, येतो का कुलती तो गोपाळांना म्हणतो, अरे मला तुमची सवय लागली, मला तुमच्या सहवासाचा आनंद मिळू द्या. तुम्ही जर मला असे बाजूला लोटत असाल तर तुमच्याशिवाय मी क्षणभर सुद्धा मला करमणार नाही. कोण म्हणतंय? भक्त नाही म्हणत, देव म्हणतात देव भक्तांना. अरे बाबा, तुमच्या सहवासाची एवढी आवड मला लागलेली आहे. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता. तुमची मज लागली सये, तुमची मज लागली सये, तुमची मज लागली सये. ठाईचे नव्हे न हो गडी, ठाईचे नव्हे न हो गडी, ठाईचे नव्हे न हो गडी. ठाईचे नव्हे न हो गडी. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. क्षणभर जरी त्याला निवडून असं बाजूला काढलं तरी त्या भगवंताने गोपाळांसमोर काकुलती यावं. अरे तुमची मज लागली सये, तुमची मला सवय लागली आणि त्यामुळे तुम्ही मला असं बाजूला लोटू नका. म्हणून भगवान परमात्मा सर्व जाणणारा असताना देखील कधी कधी त्या गोपाळांसमोर अज्ञानाचं आवरण घ्यायचा. सगळं कळत असताना देखील वेड्यासारखा त्यांच्या बरोबर वावरायचा. का? कारण त्या गोपाळांच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याचं वेड लागलेलं होतं. आणि तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. इथे जर पिस लागलं, इथे जर वेड लागलं त्याचं, तर तो काय तसा राहणार आहे का? तोही त्यालाही वेड लागतं ना भक्तांचं. एक प्रसंग असा आहे, आपण काल्यात नेहमीच ऐकत असतो पण थोडासा वेगळा न ऐकलेला. हे गोपाळ जेव्हा एकत्र वाळवंटामध्ये खेळायचे ना, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळलेत. आपण त्या खेळांचंही वर्णन काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकत असतो. पण आज मात्र सगळ्या गोपाळांनी ठरवलं की आज थोडासा वेगळा खेळ खेळायचा, नवीन खेळ खेळायचा. म्हटले कोणता? म्हटले काही नाही, प्रत्येकाने आपापल्या वासराच्या शेपटीला आढा मारून ती शेपूट अशी हातामध्ये जाम पकडून धरायची. काय करायचं? आता आपणही अनेकदा गुरं चारायला जात असताना पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, आढा मारायचा त्या शेपटीला, शेपटी करकचून आवळून धरायची आणि वासरू उधळलं की त्या वासरूच्या मागे पळत जायचं. आता हा खेळ आहे बरं का प्रकाशित, हा खेळ आहे. आणि हा खेळ गोपाळांनी तिथे वाळवंटामध्ये खेळला. आणि वाळवंटामध्ये खेळत असताना सगळे गोपाळ म्हटले, हे पहा कृष्णा, तू खूप लबाडेस, तू चतुर आहेस, आम्हाला माहिती आहे, तू आम्हाला नादी लावशील आणि तू शेपूट सोडून जाशील दुसरीकडे कुठे, तर शेपटी सोडायची नाही.
जो सगळ्यात शेवटी शेपूट सोडेल तो जिंकला. ठरलं. आता सगळ्यांनी एक एक वासरू निवडलं आणि त्या वासराच्या शेपटीला करकचून पकडलेलं आहे. आता कृष्णानेही वासरू निवडलं, पण त्याचं वासरू म्हणजे असे भरभक्कम खात्या पित्या घरचं आहे की नाही. आणि पकडल्यानंतर जे आरडाओरडा सुरू झाला आणि उधळले ना वासर. उधळल्यानंतर आता काहींनी थोडा वेळ दम धरला, पण शेवटी लईच उड्या मारायला लागल्यानंतर दिला सोडून. आता याने सोडून द्यायचं ना, पण गोपाळाने सांगितलं होतं कृष्णा सोडायचं नाही. आता ते वासरू उधळता उधळता ते काय रस्त्याने जाईन का? नाही ना, ते कुठेही पळायला लागलं. पळता 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 गावच्या रिंग रोडला गेलं. ते रिंग रोड माहिती का, आता निर्मल ग्राम झालं सगळं. पण पूर्वीच्या काळी गावाच्या बाहेर पाणी असायच्या आणि त्या बाजूला ते वासरू गेलं. आता त्या घाणीत गेल्यानंतर तरी सोडावं ना, पण नाही ना, माझ्या गोपाळाने सांगितलं ना सोडू नको, मग सोडायचं नाही. पायात चप्पल नाही, अनवाणी पायाने भगवंत पळतायत त्या वासराच्या मागे. जरा डोळ्यासमोर ते सगळं नजारा आणा. आणि त्या घाणीतून पळत असताना पायाला घाण लागले, काटे शिरलेले आहेत, पण भगवंत काही सोडायला तयार नाही. विचार करा, माझ्या भक्तांनी फक्त सांगितलं देवा सोडायचं नाही, आणि देवा सोडायचं नाही म्हटल्यानंतर देवाने बाकीच्या कशाचा विचार केला नाही. देव पळतायत पळतायत पळतायत. वरतून नारद मुनींनी पाहिलं, अरे 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 बाकीच्यांनी सगळ्यांनी सोडलं, हे काय पळायला लागलं माग, सोडलं पाहिजे ना. आणि शेवटी नारदांना दया आली. नारद वरून खाली आले आणि आडवे झाले. म्हणले थांब, कुठं निघाले म्हटले. अहो काय अवतार केलं, सगळं अंग घाणीने भरून गेलं, काय विचार करता की नाही. म्हटले खेळ चालला आमचं. म्हणले असा कसला खेळ. अरे आता असा खेळ योग्य नाही, हे कळणे योग्य तरी तुझं वय आहे की नाही. म्हटले तसं नाहीये. काय आलं, माझ्या गोपाळांनी सांगितलं जोपर्यंत आम्ही सोड म्हणत नाही तोपर्यंत सोडायचंच नाही, आणि म्हणून मी धरून राहिलो. जोपर्यंत भक्त म्हणत नाही सोड तोपर्यंत सोडणार नाही. मग नारद म्हटले मी म्हटल्यावर सोडशील का. अरे म्हटले म्हण ना, मग तू म्हण, मग मी सोडेल ना. आणि मग नारद म्हटले देवा सोडा. तेव्हा देवाने सोडलं. आता मला तुम्ही सांगा, आपल्याला जर बरं वाईट चांगलं घाण सगळं काही कळतं, त्याला कळत नसेल का? कळत नसेल का? कळतंय ना सगळं त्याला. ते सगळं कळत असताना देखील फक्त भक्तांची इच्छा आहे ना, भक्तांच्या इच्छे खातर त्यांना आवडतं तसं वागतो. म्हणजे ते सगळे गोपाळ अत्यंत साधे होते, पण त्या साध्या गोपाळांवर देखील भगवंताने विशेष प्रेम केलं. कशाच्या जोरावर? त्या भक्तांकडे काय होतं? त्या भक्तांकडे होतं फक्त त्या भगवंताबद्दल असणारा प्रेमभाव, अंतकरणातली शुद्धता. विठाला भगवंताने आतापर्यंत जे काही भक्तांच्या करता केलं ना, ते सगळं करत असताना भगवंताने त्या भक्तांची जात पाहिली नाही, त्या भक्तांचा आर्थिक स्तर पाहिला नाही, त्यांची योग्यता पाहिली नाही, काही पाहिलं नाही. पाहिलं असेल तर फक्त काय पाहिलं? फक्त त्यांच्या अंतकरणातला भाव. म्हणून तशा भावयुक्त अंतकरणाचे जे भक्त आहेत त्यांना तुकोबरा एके ठिकाणी धन्यता देतात. धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता. कोण त्याहुनी परता, जे ज्यांचं अंतकरण अत्यंत शुद्ध आहे. धन्य भाव शीळ, ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. हे ध्रुपदी चुकलं थोडस. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. म्हणजे ज्यांचं अंतकरण शुद्ध आहे, ज्यांची भक्तीप्रती असणारी जी काही भावाची भूमिका आहे, जी शुद्ध आहे ना, अशाच शुद्ध भावयुक्त अंतकरणाच्या भक्तांना तुकोबारायांनी काय म्हटलेले? धन्य म्हटलेले. तर प्रत्येकाने विचार करावा की तुकोबारायांनी ज्यांना धन्य म्हटलं त्या धन्यांच्या यादीमध्ये आपण बसतो का कुठे? आपली भक्ती तशी आहे? नाही. आपली भक्ती फक्त देखोवेखी आहे. पण त्या संतांनी अंतकरणापासून भक्ती केली, आणि अंतकरणापासून भक्ती केल्यामुळे
भगवान परमात्मा त्यांच्या भक्तीला भुलून प्रसंगी त्यांच्या सोबत जेवतो काय, त्यांच्या सोबत खेळतो काय, त्यांच्या बरोबर रासलीला करतो काय, हा सगळा आनंद भगवान परमात्म्याने भक्तांना दिला. काय होतं त्यांच्याकडे? त्यांच्याकडे होता तो भाव. शबरी मातेचे असणारे गुरु मातंग ऋषी लहान असणाऱ्या शबरीला बालवयामध्ये सांगतात की बाळा, एक दिवस तो प्रभू राम येईल आणि तुझ्या झोपडीमध्ये तो थांबेल आणि तुझी भेट घेईल, तुला दर्शनाचा लाभ देईल. बालिश वयातली असणारी ती शबरी माता जखड म्हातारी होते तरी देवाची वाट पाहते. का? कारण माझ्या गुरुदेवांनी मला सांगितले देव येणार आहे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएगे जब रघुराई तब आसन पे बिठाऊगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. असं ती शबरी माता अगदी म्हातारी झाली तरी वाट पाहत होती. कोणत्या दिशेने माझा भगवंत येईल, आणि त्या येणाऱ्या प्रत्येक वाटेवर तिने काय केलेली, फुलं टाकलेली होती. भगवंत आले, तिला दर्शन दिलं आणि तिची असणारी ओष्टी बोरं देखील देवाने खाल्ली. ऐका महिमावडीची बोरे खाये बोरे खाए बिल्ली, बोरे खाए बिल्ली. ऐका महिमावडीचे बोरे खाय बिल्ली, बोरे खाय बिल्लेचे, बोरे खाय बिल्लेचे. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची किंवा भिल्लनीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. असं महाराज का बोलले? हाची दुष्काळ तयाला. त्याच्याकडे जर दुष्काळ असेल तर मग वारीला एवढे लोक लाखोच्या संख्येने जातात. दुष्काळ म्हणावं लागेल का? पण ते फक्त संख्येनेच असतात. ती फक्त संख्या असते, क्वांटिटी असते, पण क्वालिटी कुठे आहे? विठाला. आणि म्हणून भगवंत हा फक्त पाहतो ते प्रेम, पाहतो तो भाव. म्हणून अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भावाची शब्दाखाली अंडरलाईन करा. तो पाहतो भावाची जोडी, म्हणजे सख्या भावाची का चुलत भावाची का सावत्र भावाची? भाव अंतकरणातला, नाही का? तो पाहतो हृदय किती विमल आहे. आम्ही म्हणतो लोकांना हृदय विमल करा, लोक तोंडात विमल ठेवतात. आहे का नाही? म्हणजे थोडा हास्यास्पदच आहे का नाही? म्हणजे हृदय विमल झालं पाहिजे, अंतकरण विमल झालं पाहिजे, आणि मग भगवान परमात्मा ती गोडी चाखतो. नुसती गोडी चाखत नाही, अशा शुद्ध अंतकरणाने जे भक्त देवाची भक्ती करतात तो भगवान परमात्मा त्यांचा सोयरा होतो. अभंगाचं दुसरं देव सोयरा, देव सोयरा. देव सोयरा, सोयरा. देव सोयरा,
देव सोयरा दिनाचा. महाराज म्हणतात तो अंतकरणातली गोडी चाखतो, तो भाव पाहतो आणि मग मात्र तो भगवंतच काय होतो, त्या भक्तांचा काय होतो, सोयरा होतो. आता तो भगवान परमात्मा भक्तांचा सोयरा होतो हे तुकोबारायांना आपल्याला सांगायचं आहे. पण हे सांगत असताना महाराजांनी देव सोयरा आहे हे किती वेळ सांगितलं? 3 वेळा. 3 वेळा सांगितलं का नाही? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा.